सो हॅलो गाईज अँड वेलकम टू माय चॅनल. आज आहे एकविराईची पालखी आणि आम्ही निघालोय पालखीला. हाय माऊलीचा, माझ्या एकविराईचा, आमच्या रोहन भाऊचा उदा उदा. चला चाललो आम्ही पालखीला चालत आणि दर दिवसाचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल आणि असंच बघत राहा आणि फॉलो करत राहा. अरे कहना क्या चाहते हो? आपला भाऊच आहे धीरज पाटील, त्याचा पण ब्लॉग असतात. तुम्ही त्यांना पण बघा, चॅनलला सकरपारा करा. हा सकरपारा नाही, सस्ता राईस करा, सस्ता राईस. दादा सकर प्राइस करा. हा आणि सस्ता सस्ता राईस राईस पण भेटेल करा, सस्ता राईस भेटेल तुम्हाला. चला भेटू पुढे जसा जसा चालू तसा तुम्हाला दाखवत राहू. चला तो गाईज आमच्यामध्ये सर्व्या बघा किती आहेत. आमची पालखी तिकडे आहे आणि आम्ही या साईडनी चालतोय. पक्की पोरं आहे ना, पक्की भामटी आहेत, पक्की भामटी. पालखीत आहे ना, आम्ही आया चालतो. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी, और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं. सो गाईज आता खारीगाव पार केलेला आहे आणि मुंबऱ्याकडे आमची पालखी प्रस्थान करत आहे. सो आम्ही पण चालतोय रस्त्याला. गरमी तर खूप आहे भाई, बट काय माताजी का बुलावा है तो जाना तो पडेगा ही ना मेरा भाई, मेरी जान. तर चला चाललोय आम्ही, चालतोय पुढे जसे जसे मोमेंट काय असतील ते तुम्हाला दाखवत राहू. सो मला असं वाटतं की तुम्ही माझा ब्लॉग एन्जॉय करत असाल तर सबस्क्राईब तर नक्की करा यार भावाला, प्लीज यार. असं काय करताय, मित्र आहेत तुम्ही माझे. चला पुढे काय मजा असेल ते दाखवत राहील. भाई आता आम्ही पोचलोय मुंबऱ्यामध्ये. खूप गरमी आहे, टॅनिंग दिसत असेल आमच्या चेहऱ्यावर. मेंटेन झालं. आता फक्त मेंटेन व्हायचं बाकी आहे, ते पण 3 दिवसात मेंटेन होऊन जाऊ आम्ही. सो गाईज गरमी खूप आहे आणि चालतोय आम्ही. बट पहिल्या हॉल्टला पोचायचं आहे. जेवण आहे, जेवल्यानंतर मग पुढे शिलपाट्याला आता आम्ही जेवायला थांबणार आहोत. त्यानंतर पुढे बघू. चला किती वेळ लागतो आणि कितपर्यंत आम्ही कसं पोहोचतोय बघत राहा ब्लॉगमध्ये आणि एन्जॉय करत राहा. सो भाई दुपारचे 2:30 वाजलेले आहे आणि जेवणाचा स्पॉट आहे आमचा आता. त्याच्यासाठी थांबलेलो, पण त्याच्या अगोदर पाय थकले. आता पहिला दिवस असतो तो जरा जड जातो, पाय थकलेत म्हणून आम्ही सगळेजण बसले बघा, सगळेच बसले. पाय दुखत आहेत म्हणून थांबलो. मी आता पुढे जाऊ, जेवणाच्या स्पॉटला थांबू. चला मग जाऊया जेवणाच्या स्पॉटला. चला सो गाईज जेवणाच्या स्पॉटला पोचतोय आता आम्ही. 1-2च मिनिटात आता आम्ही पोचू. मी थोड्या वेळेला आराम होईल इथे, मग नंतर 4-4:30 वाजता आपण निघू. बरोबर ना रे? बरोबर. 4-4:30 वाजता आपण 4ला तर निघूच आम्ही. मग रात्रीचा स्टे आमचा पनवेल कळंबोली ना, मुंबई पनवेल. कळंबोलीला रोडपाली गाव आहे, तिकडे असणार आहे. नवी मुंबई पनवेल नवी मुंबईमध्ये जाणार आहे. चला गाईज भेटूया पुढे जसं जसं चालत राहील तसं तुम्हाला व्ह्यूज आणि आम्ही काय मजा करतोय ते दाखवत राहीन. सो असंच ब्लॉगमध्ये बनून राहा. भाई हॉलला पोहोचलोय. नाही बघा, हे बघा काय चाललंय यांचा, तोंड बिंड धवतात. मग आता जेवाचा टाइम आहे. हे भाऊ तुला कोणी वार केलं बघू, इथं तोंड दाखव तुझा, इथं बघ जरा. भाई याला बेकार वार केले बघा याच्या तोंडावर, दिसतंय का तुम्हाला? इकडे जवळ आहे जरा, हे बघा याच्या तोंड इथे साईडला बघते बघ. भाई बेकार वार केले कोणतरी, वाघ बिगानी नका मारलं ना वाटतं याला. हे बघा छायला भूत. चला आता जेवायचा टाइम आहे, जेवूया आणि मग थोडा आराम करून मग पुढे निघायचं आहे. थोडा पायांना आराम देऊया. सोडून बघा पहिलाच चाललंय जेवायला. हा बघा याचा वार बघा याचा, बघा आवरा बघा. हे वटवागुल, यो आहे आमचा वटवागुल. आता आम्ही जेवायला बसलोय. पालखीचं जेवण आहे ना, मजा काय वेगळी असतं. पालखीचं भंडाऱ्याचं जे देवाच्यासाठी जे जेवण असेल देवाचं,
बाई वन साईड जेवायची मजा वेगळी असते. या जेवायला सर्वांनी बघा, डाळ भात वाटाण्याची भाजी, लोणचा पापड, जिलेबी. भाई मला नाही ह्याला जिलेबी भेटला, याला गुलाबजाम भेटला काय? तुला गुलाबजाम भेटला था ना? ना सगळे आराम करतात, जेवण घेऊन राहिले यांचा, हे आराम करतो. भाई रील स्टार भाई यो मयू आहे आमचा जो ग्रुप आहे ना पालखीचा, त्याचा अध्यक्ष आहे यो. हा भाई जरा आरामाचा टाईम आहे, आराम करतो आम्ही. तर आराम झाला की आम्ही 4 वाजता 4:30 वाजता निघू इकडनं. परत आपल्याला रोड पालीला जायचं आहे. सो जरा आराम करतो, परंतु तुम्ही ब्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा आणि सबस्क्राईब नक्की करा. सो गाईज आराम वगैरे करून झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे रात्रीचा, म्हणजे जो रात्रीचा हॉल्ट आहे त्याच्यासाठी आम्ही निघालेलो आहे. सो मध्ये जाताना एकदा चहासाठी थांबणार आहोत आम्ही आणि त्यानंतर चालत अजून 3.5 तास आम्हाला चालायचं आहे. म्हणजे आम्हाला रात्रीचे मे बी आहे ना 9 वाजतील 9. सो एवढं चालायचं आहे अजून आम्हाला आजच्या रात्रीच्या हॉल्टसाठी. सो चला बघत राहा ब्लॉग आणि एन्जॉय करत राहा. सो भाई आम्ही नवी मुंबईमध्ये आता पोहोचलेलो आहे आणि एक आमच्याच गावातली दुसरी पालखी आहे, बालकुंड गावातली समीर मामासांची पालखी आहे, ती भेटलेली आहे. सो चला दर्शन घेऊया आणि दाखवतो तुम्हाला पालखी. ही बघा ज्ञानेश्वर महाराज बसलेत आणि पालखीत बसले असंख्य आगरी कोली लोकांची माऊली, एकविरा माऊली. भाई पालखी मस्त सजवली यावी. सो भाई आता आम्ही पोचलोय तळोजापर्यंत. टाइम झालाय 6:45 आणि आता पाय एकदम आंबलेले आहेत आमचे, दुखतात पाय खूप. सो आता खूप थकान आहे आणि पुढे जाऊन आमचा हॉल्ट आहे, तर तिकडे जाऊन फ्रेश बीश होऊन मस्त पैकी आंघोळ विंघोळ करून आराम करायचा. हे बघा यो बघा काय चाललंय बघा. याचा आयटमची बोलते, हा आयटमला दाखवते बघ ब्लॉग चालले बघ. आम्ही चाललो रस्त्याशी, माझे आयटमच नाही, याचे आयटम नाही. भाई सबस्क्राईब तर करायला सांग. मी भाई भाऊला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. हा भाई कडक. भाई रात्रीचे 8 वाजत आले आहेत आणि आम्ही आता आमच्या हॉल्ट जवळ आसपास पोचलेलो आहे. सो आता हॉल्टला पोचू, मस्त आहे की फ्रेश होऊ, आंघोळ विंघोळ करू आणि आता पाय गेले तर गळ्यात सगळ्यांचे. वडापाव खाला पण हे काय आले नाही. हा यांनी वडापाव खाल्लाय, आम्हाला दिला नाही यावी. आता यांना देव रात्री शेरफा राईस. काही आम्ही एक वडापाव खाल्ले, एक पॅटीस खाल्ले, स्प्राईट पिले. वो अलग लेवल का बंदा था. स्प्राईट पिले. यांची वाट बघता बघता यावी आलत नाही. आमचा निझरला. चला हॉल्टला पोचून तुम्हाला कळवतो की आम्ही हॉल्टला पोचलेलो आहे आणि टाइम झालेला आहे आता 7:52 म्हणजेच 8 पकडून. चला हॉल्टला पोचूया. भाई रात्रीच्या हॉल्टला पण पोचलोय ना. आता जेवण बिवून सर्व झालंय, झोपायची तयारी आहे. पण झोपायच्या आधी काहीतरी स्वीट्स असतं ना, त्याप्रमाणे आमच्याकडे स्वीट्स बघा. हे बघा ही सगळी जुगारी. आता मी ना पत्ते खेळणाऱ्याच्या मैताला पण नाही जात, सगळी जुगारी आहात. आता जुगार खेळतील रातचे. मला तर वाटते कोणचे मी पत्ते बित्ते नाही खेळत. काय माहितीये काय, रात्री आहे ना आज सगळ्या चण्याच्या डालीची भाजी खाल्ली आहे. आज मंदिर दुमदुमणार आहे नुसता. सो भाई आता वेळ आली आहे झोपायची. सकाळपासून चालून थकलोय आम्ही. बराच प्रवास केला आहे आज चालत. सो आता झोपूया. पण झोपायच्या आधी तुम्हाला एक मजा दाखवतो बघा. ये देखो कंतारा मामा का कलिंग. सो भाई झोपतो आता. जय हिंद, जय महाराष्ट्र. आय माऊलीचा उदो चला.